नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बांगलादेशात हिंदू महिलांसह सर्व हिंदू बांधवांवर अत्याचार केले जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले। भारत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून तिथे हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशवासियांना सरकारने तात्काळ पाठवावे, परत त्याचबरोबर विशाळगडावर अतिक्रमण केलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई यांनी केली। अधिकारी कार्यालयात निवेदन या बाबतीत दिलेलं आहे की जे मूळ कारण आहे, आता हे आम्ही इथे जमलोय किंवा महाराष्ट्रभर कोल्हापूरची बदनामी झाली, देशभर झाली, त्याचं मूळ कारण काय आहे तर तिथं जे अतिक्रमण झालं हे मूळ कारण आहे। आणि अतिक्रमण करणारे गुन्हेगार असतात, त्यांना मदत द्यायचं काम चालू आहे आता प्रशासनाकडनं। हे उलटा कारभार चाललाय। उलट त्यांना परत आणि त्यांचं विस्थापन व्यवस्था करायची गरज देऊन हे चालू आहे, पुनर्वसन करायचा धंदा चालू आहे। हे सगळं बंद व्हायला पाहिजे। पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आज समजा आम्ही कुठेतरी अतिक्रमण केलं तर आम्ही गुन्हेगार ठरतो। या सगळ्या गोष्टीला हे अतिक्रमणधारी हे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर पहिले 137 काहीतरी हे बांधकाम आहेत, बांधकाम जे बांधलेत त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल व्हावेत, अशा मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आलेलो। त्यांनी एक 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे। 10 दिवसानंतर जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही परत आंदोलनाच्या भूमिकेत येणार आहोत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।